नमस्कार. आयशाच रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझ्या रेसिपीमध्ये दाखवणार आहे आंबा पोळी. तर पिकलेल्या आंब्याची पोळी मी तुम्हाला दाखवणार आहे. आंबा पापड त्याला सुद्धा म्हणू शकतो आपण. पण मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कच्च्या कैरीचा पापड दाखवला होता. तर मी आता तुम्हाला पिकलेल्या आंब्याचा पापड दाखवणार आहे. आंब्याचा सीझन चालू आहे, तोपर्यंत आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करून घ्या. त्यासाठी मी पाऊण वाटी, छोटी वाटी बघा, पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. आणि मी इथं 3 आंबे कट करून घेतलेले आहे, त्याचा गर काढून घेतलेला आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. तर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे बघा, त्यामध्ये आपण हे गर घेऊया, काढून घेऊया. आणि पूर्णपणे आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे याची. तर या पद्धतीने आपल्याला पूर्णपणे आंबा आपला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे बघा. हे बघा, या पद्धतीने आपल्याला ही अशी पेस्ट करून घ्यायची. आता गॅसवरती कढई ठेवायची सगळ्यात पहिल्यांदा. तर इथं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे बघा. कढई थोडीशी गरम करून घ्यायची सगळ्यात पहिल्यांदा. कढई गरम झाली की त्यामध्ये हा आपण आंब्याचा जो पल्प काढला होता मिक्सरच्या भांड्यातून, तो त्यामध्ये आपण टाकणार आहोत बघा. तर आपण हा पल्प या मिक्सरच्या भांड्यामधला कढईमध्ये टाकायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, जास्त वाढवायची नाही. त्यामध्येच आपण ही पाऊण वाटी जी साखर घेतली होती, छोटी वाटी आहे, पाऊण वाटी साखर, ती पण घालायची बघा. आणि सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. आता यानंतर यामध्ये मी अगदी नकळत थोडंसं सेंदव मीठ घालणार आहे बघा, अगदी नकळत थोडंसं सेंदव मीठ घातलेलं आहे मी त्यामध्ये. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आपल्याला, जास्त वाढवायची नाही. आता यामध्ये मी छोटा चमचा चाट मसाला घालणार आहे, 1 चमचा चाट मसाला मिक्स करून घ्यायचा आहे बघा. आता यामध्ये मी हा अर्धा लिंबू पिळणार आहे बघा. आपल्याला यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. मस्त असं चटपटीत कॅन्डी सारखं तयार होते बघा हा आंबापापड. आंबा पोळी म्हणा, आंबा पापड म्हणा, कॅन्डी पण याची तयार होते बघा मस्त अशी. लहान मुलं खूप आवडीनं खातात, एकदम चटपटीत तयार होते. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपण. तर आपण बघूया आपलं मिश्रण तयार झाले का. तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता एका प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे सगळ्यात आधी. तर सगळ्यात आधी आपण थोडंसं तेल लावून घेऊया, थोडंसं एकदम प्लेटला. तर आता प्लेटला तेल लावून झालेलं आहे. ते मिश्रण आपण आंब्याचं या प्लेटमध्ये टाकायचं आहे बघा. तर इथं मी हे मिश्रण यामध्ये टाकणार आहे बघा प्लेटमध्ये. तर हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे बघा. या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे असं. मस्त असा आपला आंबा पापड म्हणजेच आंबा पोळी किंवा जेली पण म्हणू शकता तुम्ही, मस्त असं तयार होते बघा. तर या पद्धतीने आपल्याला हे सगळं पसरवून घ्यायचं आहे. आणि आपण हे
एक दिवस पूर्णपणे उन्हात वाळवायचं आहे बघा, आणि एक दिवस फॅन खाली वाळवायचं आहे. याचा पूर्णपणे पापड तयार होतोय. तर बघूया आपण. एक दिवस आता कडक ऊन आहे, तर एका दिवसातच आपला हा पापड सुकून तयार होईल. तर हे बघा, पूर्णपणे आपला पापड हा उन्हामध्ये सुकवलेला आहे, फॅनखाली सुकवलेला आहे. पूर्णपणे आपला हा पापड तयार झालेला आहे बघा. बघू शकताय तुम्ही दोन्ही बाजूनी. मस्त अशी आंबा पोळी आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला पाहिजे ह्या साईजमध्ये आपण कट करून घ्यायचे. तर इथं बघू शकताय तुम्ही, मी अशी मस्त अशी आंबा पोळी कापून घेतलेली आहे बघा, कट करून घेतलेली आहे. हे बघा, बघा या पद्धतीने आपण असा रोल करून घ्यायचा आहे. मस्त असा आपली आंबा पोळी तयार झालेली आहे बघा. तर मस्त अशी आपली आंबा पोळी तयार झालेली आहे बघा. बघू शकता तुम्ही किती छान दिसते. तर या पद्धतीने तुम्ही आंबा पोळी करून बघा, खूप छान लागते. तर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा, आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा, आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीज आणि नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.